लोकशाहीवादी युवा महासंघ DYFIच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। या पाठीमागचं कारण म्हणजे या देशाचे सरन्यायाधीश ज्यांना आम्ही न्याय मागतो, ज्यांना आम्ही देव म्हणून संबोधतो, असे सरन्यायाधीश एका सुनावणी प्रकरणी या देशातल्या तरुणांना झुरळ म्हणून त्यांनी संबोधलेलं आहे। तर पहिल्यांदा मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार पण मानतो। त्यांनी हे विधान म्हणत असताना काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत। त्यांनी म्हटलं या देशामध्ये बेरोजगार तरुण आहेत, या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नाही, ही सत्य परिस्थिती त्यांनी देशापुढे मांडलेली आहे। ही वस्तुस्थिती या देशाचे पंतप्रधान यांनी लक्षात घेऊन जे बेरोजगार तरुण आहेत तुम्ही त्यांच्या हाताला काम द्या, म्हणजे ते झुरळासारखे तुमच्यावरती हल्ले करत नाहीत। म्हणून या सरन्यायाधीशांनी जो विधान केलेलं आहे ते विधान करत असताना वस्तुस्थिती मांडलेली आहे, पण वस्तुस्थिती मांडत असताना युवकांची तुलना त्यांनी झुरळांशी केली। या वक्तव्याचा आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलो आणि आम्ही सनदशीर मार्गाने कायदेशीर पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। खरं तर आज आम्ही जिवंत झुरळ या अधिकाऱ्यांच्या खोलीत सोडणार होतो, परंतु त्या प्राण्यांचा, त्या मुख्या प्राण्यांचा देखील जीवाचं बळी न घेणं हे देखील त्यांचं अधिकार कुठेतरी हिरावल्यासारखं होईल। आमच्यातली माणुसकी दाखवून आम्ही ते काम न करता प्रतिमात्मक झुरळाची प्रतिमा या ठिकाणी निवेदनासोबत जिल्हाधिकारी यांना दिलेलं आहे। या सरकारला मी एवढंच सांगू इच्छितो, या देशाचे सरन्यायाधीश ज्यांना झुरळ म्हटलेलं आहे, या झुरळांच्या हाताला काम द्या, बेरोजगार तरुणांना रोजगार द्या। जर तुम्ही नाही दिलात तर नक्कीच या व्यवस्थेवरती हे झुरळ हल्ले केल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी पुन्हा एकदा सरन्यायाधीश, देशाचे पंतप्रधान यांचा या ठिकाणी जळजळीत निषेध आम्ही व्यक्त करत आहोत। आंदोलनाचं पहिल्या टप्प्यातलं काम या ठिकाणी आम्ही पुढे आणलेलं आहे। याहून अधिक तीव्रतेनं, अधिक उग्र स्वरूपात पुढच्या आंदोलनाची दिशा राहील अशी या ठिकाणी मी सरकारला आजच्या या आंदोलनाच्या निमित्ताने इशारा देतोय। अरे युवकांना झुरळ म्हणणाऱ्या सरन्यायाधीशाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। युवकांना झुरळ म्हणणाऱ्या सरन्यायाधीशाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। स्वातंत्र्य लोकशाही समाजवाद जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। अरे बेरोजगारांना रोजगार मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच अरे पाहिजे, बेरोजगार तरुणांना रोजगार मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच अरे पाहिजे। DYFI करे पुकार, इन्कलाब जिंदाबाद। बेधडक आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा।